मगाशी विषय निघाला गुणपत्रिकेचा. तर मी माझा अनुभव सांगतो. कोणी वैयक्तिक ते घेऊ नका आणि माझं कोणाला असं ठासून ते म्हणणं नाही. लेवा शुभमंगलचा अभ्यास जेव्हा सुरू करायचं झालं माझं ठरलं, तेव्हा मी 1-1.5 वर्ष घटस्फोटांचा आधी अभ्यास केला. मी जेव्हा समाजामध्ये शेती प्लॉट खरेदी विक्रीसाठी किंवा विमा विक्रीच्या माध्यमातून भरपूर लोकांच्या संपर्कात राहायचो, तेव्हा भरपूर मोठ्या मोठ्या सिनियर लोकांच्या पण अपेक्षा राहायच्या, मुलांच्या पण अपेक्षा राहायच्या की हर्ष तू फिरतो तर तू आमच्यासाठी मुलगा किंवा मुलगी बघ, सून किंवा जावई बघ. आणि बरेच पालक तर रडून द्यायचे माझ्यासमोर. मी छोटा असून मला ती इतकं स्वस्त करायचं की म्हणजे एवढा मोठा माणूस आपल्याजवळ शब्द टाकतोय याची लाज मला वाटत होती. खरं तर त्यांच्या मुलांना वाटायला पाहिजे ती मला वाटत होती, पण ठीक आहे. पण म्हटलं विवाह क्षेत्रामध्ये जर का आता ह्या वेळेला जर का टेक्निकली काम नाही झालं, एक वेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये काम नाही झालं, तर ही विवाह व्यवस्था अजून भरकटेल. म्हणून मग मी विवाह क्षेत्राचा अभ्यास करायचा केला की करायचंय काम तर कसं करायचं आहे. मग आम्ही घटस्फोटांचा अभ्यास केला. बऱ्याचशा मुलांचं, मुलींचं, बालकांचं म्हणणं ऐकलं, जे पीडित होते त्यांचे परिणाम कुठं कुठं होतात, कुणाला भोगावे लागतात. घटस्फोट मुलाचा होतो, पण त्याचे परिणाम त्याच्या बहिणीला पण, मेवण्यांना पण होतात. कारण ते आहेत ना आपल्याकडे वर्ग सल्ले देणारे लोक. होत आहे का, टाक मेवण्यांचं टाक, टाक बहिणीचं नाव टाक. म्हणजे ही एकदम घाणेरडी प्रवृत्ती आपल्याला काही विचित्र मानसिकतेच्या लोकांनी जे शिकवलेली आहे, त्याच्यामुळे खूप वेदनादायक त्रास ह्या क्षेत्रामधला मला अभ्यासामध्ये लक्षात आला. त्यामुळे मी थोडासा अजून अभ्यास केला त्यामध्ये. तेव्हा असं लक्षात आलं की गुणपत्रिका पाहणे आणि त्या गोष्टी सत्य असणं किंवा नंतर त्या गोष्टी कळणं याचा काही एक किलोमात्र संबंध नाहीये. बरेचसे घटस्फोट असे होते की त्यांची कुंडली पत्रिका खूप व्यवस्थित जुळत होती, पण त्यांचे जे वैयक्तिक गुण असतात, स्वभाव असतात, ते जुळत नव्हते, म्हणून त्यांचे घटस्फोट झाले. मग जर का ते ग्रहांचे गुण वगैरे जर का आपल्याला जुळतच नाही, म्हणजे त्यांचं जर का जुळवून पण आपला संसार जर का सुखाचा होतच नाही आहे, तर आपण ते कशाला बघायला पाहिजे. हे असे पण मला काही प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आले. पण ठीक आहे, तो ज्याच्या त्याचा श्रद्धेचा विषय आहे. पण मी म्हणेल की पत्रिकेपेक्षा असेल खरं, पत्रिका किंवा ज्योतिषशास्त्र खरं आहे असेल, पण तुम्हाला सांगतं कोण आहे याच्यावर त्या खूप गोष्टी डिपेंड आहेत. आणि तुम्ही जर का इतके अंधभक्त असाल की जो माझ्या प्रमाणाने सांगितलं ते खरंच आहे म्हणून तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या प्रमाणाने हो सांगितलेला पण नकार देतात, तर आपला मूर्खपणा तिथे दिसतो. तक्रार अशी आहे की दादा, मला बरेचसे फोन येतात, म्हणजे रात्री 12-1 वाजेपर्यंत मी फोनवरती बोलत असतो आणि लोक त्यांच्या व्यथा शांततेत सांगण्यासाठी मला रात्रीच फोन करतात. तर काय राहतं की आपल्या ब्राह्मणाने हो सांगितलेलं असतं, आपल्याला स्थळ आवडलेलं असतं, पण आपण जेव्हा त्यांना म्हणतो तेव्हा समोरचा व्यक्ती सांगतो की आमचा ब्राह्मण नाही सांगतोय. मग जर का ज्योतिषशास्त्र एक आहे, तर मग वेगवेगळं फरक कसा काय पडतोय, तर तो त्यांचा अभ्यासाचा फरक असू शकतो. मग तिथं आपली बुद्धी जागृत व्हायला पाहिजे की ठीक आहे, आपला ज्योतिषशास्त्रावर विश्वास पण आहे ना, मग आपण नेमकं खरं कोण बोलताय या दोघांची जुगलबंदी होईल. समजेल ना आपल्याला कोणता ब्राह्मण खरा आहे ना कोणता खोटा आहे. होऊ द्या ना त्यांचं काय. तर आपण त्याला देतोच आहे ना पैसे, त्याला मागा किंवा आमच्या एका ब्राह्मणाने सांगितलं की हे जुळते, तू म्हणतोय की जुळत नाही, तर कशी काय जुळत नाही सांग एकदा जरा मला. समजेल ना आपल्याला की आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवतोय तो त्या विश्वासात पात्र आहे की नाही आहे. तर हे पात्रता आपल्याला चेक करणं फार गरजेचं आहे. आणि तो श्रद्धेचा विषय जरी असला तरी त्यापेक्षा जास्त महत्त्व तुम्ही आजच्या काळामध्ये मुला मुलीचा स्वभाव, त्यांच्या आवडी, त्यांचे छंद, त्यासोबत सासू सासऱ्यांसोबत मुलाचं मुलीचं कितपत जुळू शकताय, ते एकमेकांना कितपत. आता माझी एक मैत्रीण होती, मला कळलं नंतर की ती मी ज्या घरामध्ये 8-10 वेळेस गेलो, एक पुरुषोत्तम पिंपळे काका आहे त्यांच्या बहिणीच्या घरी, आम्ही 8-10 वेळेस त्यांच्या घरी राहण्याचा मला प्रसंग आला. आणि मला माहिती नाही की त्यांची सून माझी मैत्रीण आहे आणि ती म्हणजे तिची सासू तिला सगळ्या गोष्टी सांगत होती 8-10 वेळेसच्या. आणि तिला ते तेव्हापर्यंत लक्षात आलं नव्हतं की हा तोच आहे हर्षद जावळे. जेव्हा आम्ही पुण्याच्या एका कार्यक्रमात भेट झाली, अरे हर्षद जावळे तू आहे का. म्हटलं कोण तो. म्हणे माझी सासू तुझ्याविषयी खूप गोष्टी सांगते. अगं म्हटलं तुला एवढा वेळ आहे तुझ्या सासूसोबत गप्पा मारायला. मग ती म्हणे माझी सासू माझ्याशी खूप बोलते. मग म्हटलं अरे वा, चांगली गोष्ट आहे. तर माझ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा घरामध्ये घडलेले जोक सुद्धा त्यांनी त्या गोष्टी तिच्या सुनबाईला सांगितल्या होत्या, माझ्या मैत्रिणीला. तर ही केमिस्ट्री जुळणं महत्वाचं आहे संसारामध्ये. त्या पत्रिका जुळवण्यापेक्षा ही एकमेकांसोबतची ट्रेनिंग जुळणं खूप महत्वाचं आहे. तर आपण समजदार आहोत. लग्नाला उभे म्हणजे समजदार आहोत. लग्नाला उभे तर समजदारीसारख्या गोष्टी करू नका.
तर त्या पद्धतीने आपल्याला विवाह जुळणं फार सोपं होईल आणि शेवटून ते शेंगा मूठ ते गोष्ट लक्षात ठेवा. अपेक्षा सोडल्या तर आपला हात मोकळा होईल एवढं लक्षात ठेवा. आणि अजून मला काहीतरी